पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलर तयार सागर पाटील. सामना करतोय पलाश. पहिला बॉल हलक्या हाताने खेळला. शॉर्ट पॉइंटला चेंडू फील्ड केला जातो. एक धाव तिथे मिळाला आणि या स्पर्धेतील पहिली धाव आणि मायकल जोहेच्या संघाचं खातं खोलते एका धावेनं पलाश वैयक्तिक एक या धावसंख्येवर वाटचाल करतोय. आपण ही स्पर्धा पाहताय. स्वर्गीय नवनाथ गरज स्मृती आयोजित रोड लाईन ग्रुप आयोजित मैत्री चषक 2025 या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य पर्व. या स्पर्धेवर तमाम जोहेवासियांना आहे गर्व. काही कमालीचं आयोजन या स्पर्धेत. यंदाच्या हंगामामधील पेण तालुक्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि यातलीच आज पहिली लढत आपण पाहताय. मायकल जोहे विपक्ष इरवाडी. दुसरा चेंडू खोलात टाकला होता, समोरच्या दिशेने मारला. डीप मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव जरूर मिळेल, दुसरीचा प्रयत्न नाही होणारा. एकेरी धावीवर समाधान मानावं लागेल. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण रजत मोकलेला पाहत होतात. पलाश आणि रजत ही जोडी सलामीला आले खरं तर मायकल जोहे संघासाठी. कशा प्रकारचा खेळ करतील, कारण 5 षटकांची लढत आहे. या 5 षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला विकेट राखून जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. आडव्या बॅटनं खेळलाय पुन्हा एकदा. डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडले. यावेळेस पलाश ऑन स्ट्राईक होता. एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे चाललाय. वारंवार स्ट्राईक रोटेशन होतं. ही एक चांगली बाजू आहे जोहे संघासाठी असं म्हणायला हरकत नाही, कारण स्ट्राईक रोटेशन सुद्धा फार महत्त्वाचं. कारण हल्लीच्या क्रिकेटचा जर विचार केला तर शॉर्टर फॉर्मॅट क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू मोठे फटके खेचायला जातो, परंतु इथे स्ट्राईक रोटेट पाहायला मिळते. हॅलो, तर या दरम्यान या परिसरातील ज्येष्ठ क्रिकेट चाहते सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं. थोडा बेस द्या, फक्त इको कमी कर, बेस द्या. दत्तात्रय पाटील काकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत. पुढचा बॉल ऑन साइडला वळवायचा होता. इथे मात्र शॉर्ट मिड विकेट कडनं चुकी होते. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वारंवार डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बिझी राहिलाय. सातत्यानं त्याच्यापर्यंत येणारे बॉल. मायकल जोहे संघाच्या सलामीच्या जोडीसाठी सुवर्ण संधी आहे. सलगचे 3 चौकार, सलगचे 3 षटकार. याच्यासाठी या स्पर्धेचे सत्कार मूर्ती सन्मान्य सकपाळ साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. पुढचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे मात्र लाऊड अपील आणि पंचांनी ते अपील उचलून सुद्धा धरले पायचीत स्वरूपात. पहिला धक्का या मैत्री चषक 2025 मधला. पलाश मोकल बॅक टू द डग आउट. हॅलो, आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरीचे गीत. आणि येत्या 4 जानेवारीला नवी मुंबईची मानाची पालखी मोठ्या थाटाने आणि माटाने कार्ले गडावर रवाना होणारा. जुईनगर ते श्री क्षेत्र कार्ला अशी पालखीचं रूट ते असतं आणि त्या पालखीचे सहभागी संपूर्ण रायगड ठाणेवासी होत असतात. पुढचा बॉल नवीन बॅटर सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल केला. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमारेषा क्लिअर करत असताना मैत्री चषक 2025 या स्पर्धेमधील पहिला धमाका षटकार. हॅलो, 10 धावा धावफलकावरती. पहिल्या 5 बॉल नंतर 4 धावा होत्या, ज्याच्यामध्ये पलाशची मोठी विकेट होती. तदनंतर मात्र सिद्धेश आला आणि सिद्धेशला आमंत्रण दिलं होतं गोलंदाजाने. त्यानं दोन्ही हातानं स्वीकारलंय. बॉलला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवले. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकारांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 षटकाच्या समाप्तीनंतर 10. सागर पाटील बॉलिंग ट्रॅकवर होता. आतापर्यंत चांगलं षटक हातात होता, परंतु पहिले 5 बॉलवर 4, तदनंतर एका बॉलवर 6. अर्थातच आता समीकरण थोडंसं बरोबरीत आणून ठेवलं की कुठेतरी असं वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये इरवाडी संघ वरचढ ठरतोय की काय, परंतु तदनंतर सिद्धेशचा एक षटकार. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला मायकल जोहे हा संघ अपकमिंग यंगस्टर या संघामध्ये पाहायला मिळतात. कारण ज्यावेळेस आपण जय गिरोबादेव जोहे हा संघ पाहत असतो, हे सर्व खेळाडू त्या एका संघात खेळत असतात.
परंतु आज मायकल जोहे या संघामध्ये खेळत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. जरी पलाशची विकेट गेली असेल तरी सुद्धा आम्ही थांबणार नाही, हे मात्र सिद्धेशचा षटकार सांगून देतो. परंतु आता नवीन षटक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन इरवाडी संघासाठी ऋतिक पाटील दाखल झाला. आणि तसेच मायकल जोहे संघाच्या दोन्ही खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल की षटकार हॅट्रिकसाठी संपूर्ण मायकल जोहे समर्थकांकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आणि तसेच षटकार हॅट्रिक असो चौकार हॅट्रिक असो सन्मान्य सकपाळ साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज इथे जमा झाला. म्हणजेच काय तर मायकल जोहेच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. म्हणजे ATM खुलं केलंय, पासवर्ड ठेवलंय 3 षटकार किंवा 3 चौकार. 3 षटकार मारले तर 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. पाहूयात कोणता फलंदाज मारतोय. ऑन स्ट्राईक रजत मोकल पाहायला मिळतो. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळलाय, बॉल अलॉंग दी कार्पेट निघून चालला डीप मध्ये. काऊ कॉर्नरला खेळाडू आहे परंतु तो बॉलला चाचपडत राहिला. तत्पूर्वी 2 धावा बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जाते. 2च्या मदतीने संघ पुढे चालला. 12 धावा. चांगली बॅटिंग चांगल्या रन रेटने आता संघ मायकल जोहे पुढे चालला. 5 षटकांची लढत आहे. किमान 50 धावा तरी धाव फलकावरती लागणं फार आवश्यक आहे. आणि याच धावसंख्येकडे वाटचाल करत असताना दोनही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने सिद्धेश जो वैयक्तिक 1 बॉल घेऊन 6 धावसंख्येवर खेळतो, तर दुसऱ्या बाजूने रजत. ओहो, समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड ऑन दी राईट पटका सजवला आणि बॉलला पाठवलं सरळ बॉलरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी सिक्सर. मला नाही आवडत तडजोड, मला आवडते तोडफोड, हेच मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना रजत मोकलचा फटका. मागच्या ओव्हरमध्ये सिद्धेश मोकलनं शेवट केला होता षटकारानं. या षटकाची सुरुवात जरूर 2 धावेने झाली होती. तदनंतर मात्र पुढ्यात बॉल मिळाला होता आणि तो काही सोडणार नाहीये. पुढचा बॉल लोवर फुल टॉस, बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. या षटकामधील अजून एक मोठा प्रहार, बॉलला पाठवलंय 4 धावांसाठी चौकार. काही कमालीची बॅटिंग करतोय आता मैदानाच्या आतमध्ये रजत. मागील 2 बॉलवर तब्बल त्याने 10 धावा वसूल केल्या. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून. कारण ऋतिकच्या बॉलिंगचा विचार केला तर सातत्यानं खोलात टाकण्याचा प्रयत्न करतोय. तदनंतर लोवर फुलटॉस मध्ये त्याला कन्वर्ट केला आणि फक्त दिशा दिली. मनगटाच्या साह्यानं बॉलला वळवलं. त्यानं पाहिलं शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये डीपमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन तिथं नव्हतं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना 4 धावा वसूल केल्यात. टीमची टोटल या 4 निशी आपल्याला पाहायला मिळते 22 धावा धावफलकावरती. फक्त 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. तिथे धावफलकावरती 22 धावा सुद्धा लागल्या. जिथे एकच विकेट आला, कारण पलाश मोकलचा विकेट आल्यानंतर असं वाटत होतं की मायकल जोहे संघाच्या धावगतीला कुठेतरी विराम मिळेल, परंतु तसं न घडता रजत आणि सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आग ओकत असताना पुढचा बॉल ऋतिक तयार. ऋतिकचा पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर तो ऍक्च्युली चेंडू फील्ड होते. तत्पूर्वी 1 धाव बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये ऍड होत्या. आता कोणत्याही प्रकारचा निर्धाव चेंडू अजूनही ऋतिकला टाकता आलेला नाही. तो टाकावा लागेल आणि कुठेतरी धावसंख्येला विराम लावा लागेल. कारण एखादा जरी विकेट आला ना तर कुठेतरी ही रणगती जी पुढे चालली ही मात्र नक्कीच थांबेल. परंतु ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा सिद्धेश. वैयक्तिक एकच बॉलचा त्याने आतापर्यंत सामना केला, जिथे 6 धावा वसूल केल्यात. पुढचा बॉल फुलटॉस आणि फुलटॉस वर पुन्हा एकदा फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलंय आकाश भ्रमंतीसाठी षटकारानिशी. अजून एकदा 6 धावा.
काय कम्मालीचा फटका होता. फक्त फलंदाजाला आमंत्रण आहे, आमंत्रण स्वीकारत असताना सिद्धेश 2 बॉल 12 वर खेळतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. यश बॉल खाली येतोय आणि झेल कॅरी करतोय आणि इथे मात्र षटकारानंतर गोलंदाजाचं प्रत्युत्तर. सिद्धेश बॅक टू द डग आउट. दोन षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 14.50च्या सरासरीने 29. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे 2 विकेट सुद्धा आलेत इरवाडी टीमच्या खात्यामध्ये, परंतु धावसंख्येच्या गतीला कुठेतरी रोख लावू शकले नाहीयेत गोलंदाज. जिथे मात्र आता तिसरं षटक, पॉवर प्लेची 2 षटकं आपण पाहिली ज्याच्यामध्ये 29 धावा वसूल केल्या. तदनंतर मात्र रजत सलामीला अजूनही ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून मागील षटकामध्ये आपण 2 मोठे प्रहार सुद्धा पाहायला मिळाले. तदनंतर सिद्धेश अगदी शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळून गेला, ज्यानं 3 बॉलचा सामना केला आणि तिथे 400च्या स्ट्राईक रेटनं त्यानं 12 केल्या. तिसरं षटक, तिसऱ्या षटकातला पहिला बॉल खोलात टाकला होता, लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला अलॉंग द कार्पेट. बॉलला पाठ ठेवला लॉंग ऑनच्या दिशेने, तिथे मी स्पीड आणि बॉलला पाठ ठेवला लॉंग आणि स्ट्रॉंग. लॉंग ऑन क्लिअर करत असताना हा चौकार. सागरचा पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेऊन काढलाय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तिथे होताना पाहायला मिळतंय. एकच धाव मिळेल आपल्या संघासाठी, निश्चितच 3 धावा रोखल्या त्या खेळाडूनं. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, जिथे रजतच्या बॅटला चांगल्या रीतीने आज सकाळच्या सत्रामध्ये बॉल कनेक्ट होतोय. चांगल्या प्रकारे तो सुद्धा खेळतोय. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकारानिशी चांगल्या अशा धावसंख्येवर तो सुद्धा मार्गक्रमण करत असताना, परंतु नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक दाखल होतोय सिद्धेशची जागा घेण्यासाठी जयेश. आता जयेश कशा प्रकारचा खेळ करेल, कारण मायकल जोहे संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल, कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना किमान 50 गाठली तर कुठेतरी पुढच्या सत्रामध्ये आपले गोलंदाज फाईट करू शकतात. कारण ह्या मैदानाचा विचार केला तर इथे धावसंख्या चेस होती. पुढचा बॉल चांगल्या दर्जाचा बॉल होता, गुडलेन स्पॉटवर ना उसळी घेणारा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धुंडोरे साजना करत यष्टीरक्षकाला मिळतोय डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर इरवाडी संघासाठी एका निर्धाव चेंडूची फेकी आपण पाहतोय. कम्मालीचा चेंडू आता सागर डिलिव्हर करत असताना आपल्या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते, ज्यानं पहिलं षटक हाताळत असताना 10 धावा खर्च केले होते. तिथे पलासची एक मोठी विकेट त्याने मिळवली होती. तदनंतर मात्र या षटकामध्ये 1 चौकार जरूर त्याने खर्च केला, परंतु आता मात्र चांगल्या लाईन आणि लेंथवर येतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय, बॉलला पाठ ठेवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. यश तिथे चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे, कारण मगाशी एक सुरेख झेल त्यानं कॅरी केला आणि आता एक चांगल्या दर्जाची फिल्डिंग. 1 धाव तिथे मिळेल. एकेरी धावेने संघ पुढे चाललाय, तो म्हणजे 35 धावा. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला विराम लावलाय, कारण आतापर्यंत 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात. परंतु आता येणारे 2 बॉल रजत कशा प्रकारे फेस करेल. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला बॉल हवेत आहे, बऱ्याच काळ चेंडू हवेत आणि बॉल निघून चाललाय काऊ कॉर्नर सीमा पार. या सामन्यातला 4था षटकार. पुढचा बॉल आडव्या बॅटनं पुन्हा एकदा समाचार घेण्याचा प्रयत्न आहे. फटका पाहूयात किती. नाहीये तर यावेळेस थोडीशी ताकद कमी पडली. मागील बॉलचं उत्तर पुन्हा एकदा सागरनं दिलंय. षटकारानंतर गोलंदाजाचं प्रत्युत्तर यावेळेस रजत मोकल पॅव्हेलियनच्या दिशेने.
धन्यवाद डीजे. तर आम्ही अतिथी सन्मानाकडे जातो, ज्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. ते दादर सागरी पोलीस स्टेशनचे आदरणीय सकपा साहेब यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. मी सर्व आयोजकांना विनंती करेल, मैत्री चषकाचे सर्व युवा आयोजक आपल्या उपस्थितीमध्ये हा मानसन्मान आपण या साहेबांचा या ठिकाणी मंचावरती करायचा आहे. आदरणीय सकपा साहेब यांचा स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो सर्व आयोजक प्रवीणजी म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी यापुढे आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जाईल. हा सन्मान खरं तर त्यांच्या कर्तृत्वाचा आहे. असं म्हणतात, क्रिकेटच्या खेळामध्ये असो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये संधी निर्माण होत नसते, ती कर्तृत्वाच्या जोरावरती निर्माण करावी लागते. आणि नाव झालं नाही तरी चालेल, पण काम असं करा की आपल्या कामाने आपल्याला ओळखलं पाहिजे. असं नाव कमवणारे व्यक्तिमत्व आदरणीय सकपा साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खाकीतील देव माणूस आणि त्यांचा हा सन्मान या मंचावरती आपण होताना पाहता. आणि खरं तर आम्ही भाग्यवान आहोत, आज त्यांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची शोभा द्विगुणित झाली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होताना पाहिला. आणि हा सन्मान आपण पाहता मुख्य अतिथी मंचावरती तुमच्या स्क्रीनवरती सन्माननीय सकपा साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर आदरणीय मयूर पाटील यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. सन्माननीय मयूरजी पाटील यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय मयूरजी पाटील यांना इथे सन्मानित केलं जात आहे. स्पर्धेचे सर्व आयोजक बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र समाप्त करावं लागेल, ही सूचना राहील आयोजकांच्या वतीने. तर या ठिकाणी मयूरजी पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मायेचे उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांना मी इथे सन्मानित करत आहोत. धन्यवाद. आपण पुढे आता जाऊया कॉम्बॉक्समध्ये, जिथे असतील आमचे मित्र दादरगावचे युवा समालोचक अविनाश ठाकूर. धन्यवाद. स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. या शुभदिनी, या शुभ समयी मान्यवरांचा अतिथी सोहळा आपण मुख्य व्यासपीठावर पाहिलात. भारतीय संस्कृती म्हटलं की अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान आमच्या संपूर्ण आयोजक मंडळीच्या वतीनं केला जातो. मैत्री चषक 2025 ही भव्य आणि दिव्य स्पर्धा तुम्ही पाहता. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथं चौथं षटक बॉलिंग ट्रॅकवर पियुष पाटील सामना करेल जयेश. पहिला बॉल लॉफ्ट करायचा होता, फटका फसला, बॅटची लिडिंग एज. इथे मात्र झेल ड्रॉप होतो. काय घडतंय मैदानामध्ये? एक साधा सोपा झेल इथे मात्र क्षेत्ररक्षक सोडतोय. जयेश मोकल सारखा विकेट मैदानाच्या बाहेर आला असता जर ही विकेट मिळाली असती तर, कारण रजत मोकल आत्ताच कुठेतरी पॅव्हेलियनच्या दिशेने आला. तदनंतर अजून एखादा विकेट, तदनंतर मात्र जोहे संघ कुठेतरी बॅकफुटला गेला असता. परंतु पियुषचं कौतुक करावं लागेल, जे आत्तापर्यंत मागील षटकामध्ये घडत नव्हतं. तो मात्र चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतोय. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने, पुढचा ओव्हर. ओहो, पहिल्याच बॉलवर रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं नवीन फलंदाज. आपण वरुण मोकलला पाहता, रिव्हर्सचं अस्त्र कुठेतरी असफल ठरतं. बॅटला बॉल ब्रश होत नाहीये, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉलची सांगता होती. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न असफल. परंतु आता येणारे या षटकातील पुढचे 4 बॉल कशा प्रकारे वरून फेस करतोय, कारण इथून पुढे फक्त 10 बॉलचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 10 बॉलवर किती धावसंख्येची मजल मारू शकेल बॅटिंग करत असताना टीम मायकल जोहे. आतापर्यंत धावफलकावर 42. हो, खोलात टाकण्याचा प्रयत्न, लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडा कमी. पंचांचा इशारा लेग बाय स्वरूपात ही एक धाव टीम जोहेच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. एकेरी धावेने संघ पुढे जाईल 43. 43 धावा आमच्या सोबत आमचे साथी स्कोरर मित्र कविराज पाटील, याच जोहे गावचे एक नामवंत गुणलेखक. हमरापूर विभागामधील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं गुणलेखकाचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. चला मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा. बघा, थंडीचे दिवस जरी असले तरी मैदानाच्या आतमध्ये रखरखतं ऊन आपल्याला पाहायला मिळतं. तरी प्रत्येक खेळाडूला एवढंच विनंती करेन की भरपूर पाणी प्या, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे क्रॅम्प्स वगैरे तुम्हाला येणार नाहीत. तसेच जे प्रेक्षक मैदानावर सामने पाहायला येतात, आपल्याला सुद्धा विनंती असेल की सकाळी घरातून निघताना भरपेट नाश्ता करा, भरपूर पाणी प्या, जेणेकरून उन्हाचा कोणताही तुम्हाला त्रास जाणवणार नाहीये. ही स्पर्धा पाहता आपण स्वर्गीय नवनाथ घरत यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून मैत्री चषक 2025. आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, आनंदाचे दोही आनंद तरंग. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंदमय वातावरण पाहायला मिळतं. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं दादर सागरी पोलीस स्टेशनचे PSI सन्माननीय सकपा साहेब
यांच्या शुभ हस्ते खरं तर या स्पर्धेची सुरुवात झाली. उद्घाटनीय सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. या स्पर्धेचे संपूर्ण आमचे आयोजक मंडळी त्यांच्या समवेत संपूर्ण मैत्री चषक आणि या मैत्री चषकाची एक भव्य दिव्य स्पर्धा. टीमची टोटल आतापर्यंत धावफलकावरती 43-43, जिथे वरुण आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय, बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट क्षेत्राकडे. एक धाव तिथे मिळेल. भूषण तिथे क्षेत्ररक्षक होता, एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, त्याच्या माध्यमातून एक धाव पूर्ण. एकेरी धावेने संघ पुढे चाललाय 44. आत्तापर्यंत चांगलं षटक हाताळले गोलंदाज पियुषनं, जिथे आत्तापर्यंत 4 बॉलवर त्याने फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या, ज्याच्यामध्ये एक लेग बाईट स्वरूपात आपण एक रन पाहिली. परंतु आता येणाऱ्या 2 बॉलवर एखादा मोठा फटका मारावा लागेल वरुण मोकलला. त्याच्याकडे ती क्षमता आहे. मागील स्पर्धा जेव्हा मी कव्हर करत होतो त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याने केला. फुल टॉस होता, बॉलला पाठ ठेवलाय, फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये, लॉंग लेग कडून क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल करतो. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी पंचांकडे पाहिलं जाते, परंतु कोणत्याही प्रकारचा धावबाद तिथे नाही. अर्थातच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. जयेश आणि वरुण या जोडीच्या माध्यमातून 2 निशी संघ पुढे चाललाय. 46-46 धावा. अजूनही या षटकातील 1 बॉल शिल्लक आहे. इथून पुढे 7 चेंडूंवर कशा प्रकारचा खेळ करेल बॅटिंग करत असताना टीम मायकल जोहे. किमान आता या रन रेटनुसार जर गेलं तर संघ 60च्या आसपास गाठेल, परंतु हे 60 धावा जर करायच्या असतील तर वरुण मोकलच्या बॅटमधून मोठे फटके येणं फार आवश्यक आहे. परंतु पियुष एखादा विकेट मिळवून जाईल का या षटकामध्ये. शेवटचा बॉल खोलात टाकला होता, हलक्या हाताने खेळला, सन्मान दिला. त्याला माहिती होतं एक चांगल्या दर्जाचा बॉल आणि चांगल्या दर्जाच्या बॉलला सन्मान देणं फार आवश्यक. इथे मात्र काय झालं, क्षेत्ररक्षक बॉलला चाचपडत राहिला आणि एकेरीला मात्र इथे सहजरित्या दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. एक चोरटी धाव अधिकची घेतली, ती म्हणजे मायकल जोएच्या या खेळाडूंना. आणि या 2 निश्चित संघ पुढे जाईल 48-48, जिथे 12च्या सरासरीनं 4 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 48 रन्स, 48ला 3 अशी स्थिती. एक चांगली अशी सुस्थितीत आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सायप्रीत लाईव्हचं हे टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते, ज्या यूट्यूबच्या माध्यमातून 132K सबस्क्रायबर, 1,30,000हून अधिक सबस्क्रायबर असणारे एक प्रशिस्त यूट्यूब चॅनल आणि त्याच्यावर असणारी एक मोठी स्पर्धा, अर्थातच मैत्री चषक 2025. या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण म्हणजे मालिकावीरासाठी असणारी 2 व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळेल. लक्षवेधी ट्रॉफीज मित्रांनो, मुख्य व्यासपीठाच्या समोर अगदी पाहाल तर अतिशय डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या ट्रॉफीज, ज्या ट्रॉफीजसाठी खरं तर होणाऱ्या या 5 दिवसीय लढती आपल्याला पाहायला मिळते. जाऊया शेवटच्या षटकाकडे. बॉलिंग ट्रॅकवर अशोक तयार. अशोक टू जयेश. पहिला बॉल पायात टाकला होता, डाऊन दी लेग. पंचांचे दोन्ही हात धरतीला समांतर, अर्थातच चेंडू अवांतर धावसंख्येत भर. संघाची धावफलक 49-49 धावा. पहिलाच बॉल कुठेतरी दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज अशोकच्या माध्यमातून, जिथे एक अतिरिक्त धाव मिळाली. ऑन स्ट्राईक जयेश. आता जयेश कशा प्रकारचा खेळ करतोय. पुढचा बॉल जणू की असं वाटत होतं की लो फुल टॉस कनेक्ट होईल, परंतु पुन्हा एकदा दिशाहीन महारा पाहायला मिळतो. सलग दुसरा वाईट. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमावलीमधला नियम क्रमांक 22, अर्थातच वाईट चेंडू, स्वेअर चेंडू तिथे पाहायला मिळाला. 2 अतिरिक्त धावा आणि या 2 धावांनीशी मायकल जोहे संघाचा धावफलक कुठेतरी 50 कडे वाटचाल करत असताना 50ला 3 मायकल जोहे संघाची धावसंख्या. अजूनही शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. खोलात टाकला होता, समोरच्या दिशेने मिड ऑफला क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, अगदी चांगल्या दर्जाचं बॉलला फील्ड केलं आणि त्यानंतर मात्र एकेरी धावावर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ पुढे चाललाय. 51 रन्स, 51 धावा. इथून मात्र पुढील 5 बॉलवर वरुणवर मोठी जिम्मेदारी असेल. किमान 2 ते 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून येणं आवश्यक आहे, तरच संघाचा पल्ला कुठेतरी 60 गाठेल. परंतु हे 60 धावा जर गाठायचे असतील तर मोठा फटका येणं फार आवश्यक. पुढचा बॉल खोलात टाकायचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी. अयशस्वी राहिला नाहीये गोलंदाज, तर यशस्वी झालाय. इथे मात्र विकेट मिळालाय. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फर्निचर डेस्ट्रॉय. वरुण मोकल बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वरुणची जागा घेण्यासाठी प्रसाद कोठावले. या फलंदाजाकडे सुद्धा क्षमता आहे. मोठे मोठे फटके हा फलंदाज सुद्धा खेचू शकतो. त्याच्याकडे 4 बॉल शिल्लक असतील. या शेवटच्या षटकामध्ये या 4 बॉलवर धमाका करू शकेल का? गोलंदाजी करत असताना कष्टसाध्य गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि ही गोलंदाजी करत असताना अशोक विकेट मिळवतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा फर्निचर डेस्ट्रॉय दांडी वाखवली. फलंदाज आल्या पावली माघारी. प्रसाद कोठावले गोल्डन डकचा शिकार. हॅलो, विकेट हॅट्रिकवर असेल गोलंदाज अशोक. सलग 2 बॉलवर 2 वेळा फर्निचर डिस्ट्रॉय केलाय गोलंदाज ऑन हॅट्रिक. इथे मात्र थोडासा फंबल झाला. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय. गोलंदाज पुन्हा एकदा त्याच्या बॉलिंग ट्रॅकवर तयार. मैदानामध्ये श्वानाची एंट्री आपण पाहू शकता. ऑन हॅट्रिक गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार आहे. सामना करेल नवीन फलंदाज शंतनू कोठावले. श्वान काही जायला तयार नाही. त्याला सुद्धा क्रिकेट खेळण्याची आवड जणू काय थांबायलाच तयार नाहीये. मैदानाच्या बाहेर जायला तो तयारच नाहीये. चला गेलेले आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना सामना करेल नवीन फलंदाज शंतनू. ऑन अ हॅट्रिक असेल गोलंदाज. जिथे मात्र मायकल जोहे संघाच्या फलंदाजांसाठी पारितोषिकांची खैरात होती, परंतु इथे गोलंदाज कौतुकास्पद कामगिरी. पुढचा बॉल प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस. इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये. टेनिस क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. या षटकामध्ये फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतो, परंतु या शेवटच्या षटकामध्ये तसं न होऊन देता आपली गुणवत्ता सिद्ध करतोय गोलंदाजी ट्रॅकवर अशोक. पुढचा बॉल आडव्या बॅटनं काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फॅन्स. पंचांचा अनोखा इशारा. बॉल लपाट ठेवला डीप मिड विकेट सीम अपार. धावा मिळत आहेत 4. चौकार. हॅलो, तसेच रामोडी संघाचे मॅडी आमच्या आयोजकांच्या अगदी निकटवरती यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मॅडी साहेब आपल्याला विनंती असेल. पुढचा बॉल लोवर फुलटॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे बॉल चालला. यश ट्रिप मध्ये एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. रनआउटची संधी निर्माण. थ्रो थोडासा लेझी झाला. पंचांकडे पाहिलं जाईल, परंतु एकेरीला सहजरित्या 2 मध्ये कन्वर्ट केले. 2 निशी संघ पुढे चालला. 57-57 धावा. जिथे 5 षटकांचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना टीम मायकल जोहेची धावसंख्या 57-57 धावा धावफलकावर लागत. येणारे 30 बॉल आणि टीम इरवाडीला धावा करायच्या असतील 58. अर्थातच 5 षटकांमध्ये 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी नेक्स्ट इनिंग मध्ये टीम इरवाडी उतरेल. हॅलो, तसेच नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय टीम सिद्धिविनायक कळवे विपक्ष टीम वरदविनायक रामवाडी. चला, दोन्ही टीमचे टीम कॅप्टन्स तसेच सकपाळ साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण साहेबांना विनंती करूया. साहेब प्लीज. प्रथम सर्व आयोजकांना माझे नमस्कार. आज मी इथं आल्यानंतर पहिलं प्रथम बघितलं की बाबा एक कैलासवासी नवनाथ घरत यांच्या स्मृतिदिनानिमित्त मैत्री चषक जोहे यांनी आयोजित केलेलं आहे. मित्र गमावला की काय दुःख असतं हे त्या प्रेमळ मित्रांनाच माहीत असतं. आणि खरोखर खूप छान असं आयोजन केलेलं आहे. आणि आपला मित्र गेला आहे याची उणी भासू नये म्हणून त्यांनी स्मरण शेवटपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान असं त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्याच्या नावाने सर्व मित्रांना मी एवढं आयोजन केलं की सर्व आपले जे क्रिकेट सामने होणार आहेत 5 दिवस, मला होते ना 5 दिवस होणार, ते आपण शांततेत पार पडायचे आहेत.
हार जीत ही ठरलेली आहे. कोणतरी हारल्याशिवाय जीत जिंकणाऱ्या माणसाला उत्सव साजरे करता येत नाही. त्यामुळे कुणी हार जीत ही होत राहणार आहे. फक्त कुणी वाद करू नका, शांततेत सर्वांनी पार पडायचे आहेत एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि सर्व टीम्सला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू सर. साहेबांच्या मध्ये आपल्याला हे मार्गदर्शन. साहेबांचं सांगणं एवढंच आहे की जिंकलात तर उन्मत्त होऊ नका, हरलात तर खचून जाऊ नका. या क्रिकेटच्या पटलावरचं हे मार्गदर्शन. हॅलो. हॅलो. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतो. एका बाजूने टीम सिद्धिविनायक कळवे तर दुसऱ्या बाजूने टीम वरदविनायक रामवाडी. दोन्ही टीमचे टीम कॅप्टन्स त्वरित आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. दुसऱ्या डावाला सुरुवात होण्याच्या अगोदर आपण टॉस करून घेणार आहोत. प्लीज दोन्ही टीमचे टीम कॅप्टन्स, कारण मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. मैत्री चषक 2025 या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशस्त असं क्रीडांगण जय गिरोबादेव मैदान जोहे. गतवर्षीच खरं तर या मैदानाची निर्मिती झाली आणि त्यानंतर कित्येक ऐतिहासिक सामन्यांचा पारदर्शी हे मैदान आणि यंदाच्या हंगामामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा अर्थातच स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती रोड लाईन ग्रुप जोहे आयोजित मैत्री चषक 2025. सकाळच्या सत्राचा पहिलाच सामना आपण पाहता. एका बाजूने पेण तालुक्यातील टीम इरवाडी तर दुसऱ्या बाजूने होम टीम अर्थातच टीम मायकल जोहे. पहिलं सत्र नुकताच पार पडले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मायकल जोहे संघानं 57 धावांची मजल मारली, जिथे 58चा पाठलाग करण्यासाठी आता टीम इरवाडी उतरेल. इरवाडी टीम आपल्याला विनंती असेल आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा, कारण पहिला दिवस आहे आज. पहिल्या दिवसाला उद्घाटनीय सोहळा आपण पार पडला, त्यामुळे थोडासा उशीर झाला, थोडा विलंब जरूर झाला, परंतु इथून पुढे तुमचं सहकार्य मोलाचं असेल, कारण वेळेवर सामने पार पडले तरच संध्याकाळच्या सत्रामध्ये लवकरात लवकर मॅचेस कव्हर होतील. परंतु तत्पूर्वी आमचा पुन्हा एकदा कॉल असेल. टीम सिद्धिविनायक कळवे टीम कॅप्टन प्लीज आपण या. आणि दुसऱ्या बाजूने टीम वरदविनायक रामवाडी. दोन्ही टीमचे टीम कॅप्टन प्लीज. दुसऱ्या डावाला सुरुवात होण्या अगोदर आपण नाणेफेक करून घेणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहता लक्षवेधी ट्रॉफीज. या ट्रॉफीजकडे पाहता क्षणीच्या ट्रॉफीच्या प्रेमात पडावा अशा ट्रॉफीज. आमचा मुख्य व्यासपीठ सुसज्ज असा व्यासपीठ, त्याच्यावर मान्यवरांची उपस्थिती आपण पाहता. अगदी मुख्य व्यासपीठाच्या अगदी पाठी स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती यांचा एक बॅनर आपण पाहता आणि मैत्री चषकचा एक अनोखा लोगो आपण पाहताय. सप्तरंगी लोगो मैत्री चषक 2025. या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक आमची मैत्री चषकची टीम आणि त्यांच्या वतीनं केलेलं आहे आयोजन. याच्यामध्ये आपण पाहू शकाल विशेष खेळाडू कक्ष, अतिशय सुसज्ज असा समालोचन कक्ष, ज्याच्यामध्ये आमची यूट्यूब टेक्निकल टीम, DJ साऊंड सिस्टम, तसेच प्रेक्षकांसाठी विशेष स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मुख्य एंट्री अर्थातच आमच्या मान्यवरांसाठी मुख्य प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं. परंतु खास आकर्षण म्हणजे या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण पाहताय अश्वरूपी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. चला इरवाडी टीम आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा आणि टीम वरदविनायक रामवाडी आणि टीम सिद्धिविनायक कळवे आपला एक प्रतिनिधी, आपला टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दाखल करा. चला दोनही संघ उपस्थित आहेत आम्हाला दिसतात. प्लीज आपला टीम कॅप्टन या. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं
रोडलाईन ग्रुप्स जो हे आणि या स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती आयोजित मैत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्वागत. बघा बॅनर जे लावलेले आहेत मागे तिथे आपण खाली बसायचं आहे. बॅनरला टेकून कोणी बसू नका. अक्षय पाटील यांच्याकडून मात्र मायकल जोहे संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी 1,000चं पारितोषिक आलंय. सलग 3 विकेट आणि 1,000चं पारितोषिक त्यांच्यासाठी राहील. टार्गेट 58 धावांचा टार्गेट आहे. प्रतिषटक 11.60 च्या आसपास त्या ठिकाणी पोहोचावा लागेल. प्रत्येक ओव्हर मागे इरवाडी संघाला पहिल्या षटकासाठी सिद्धू खरं तर या टीमचा यंगस्टर अष्टपैलू खेळाडू ज्याने 2 षटकार ठोकले होते. तिसरा षटकार मारण्याचा मोह त्याला आवरला नव्हता. स्क्वेअर लेगमध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर गेला. P1चं पहिलं षटक हनुमान नाईक यांचा इशारा. डावाला सुरुवात झाली. बंटी मात्रे स्क्वेअर लेग पंच. पहिला सामना या स्पर्धेतला चेसिंगसाठी उतरला. इरवाडी संघ एका बाजूला धावा रोखण्यासाठी उतरलाय. मायकल जोहे संघ तमाम प्रेक्षकांची गर्दी आजूबाजूला मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची गर्दी ही खरं तर या विभागातील आहेत क्रिकेटचे दर्दी असे हे सारे प्रेक्षक. मान्यवरांचं देखील आगमन आपण मंचावरती पाहिलं. तर पहिला बॉल टाकण्यासाठी सिद्धू तयार. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत पिंट्या पाटील. पहिला बॉल हार्ड लेंथ मध्ये टाकला आणि काय जोश आहे. विकेट किपर प्रसाद कोटावले क्या बात आहे. बघा प्रचंड वेगाने आलेला बॉल उजव्याच्या बाहेर टाकला. आता वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमधून बॉल निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढचा सामना असेल वरदविनायक रामवाडी विपक्ष सिद्धिविनायक कळवे हे दोन्ही संघ असेल टॉससाठी. यावंच लागेल. प्लेड ऑन. बॅटला स्पर्श करून आतली कडा घेऊन मात्र बॉल यष्ट्यांमध्ये लागला. गोल्डन डकचा शिकार होतो मैदानाच्या आतमध्ये. पिंट्या पाटील पहिला धक्का असेल टीम हिरवाडीला. धन्यवाद. दरम्यान संगीत क्षेत्रातील रायगड भूषण पुरस्कार ज्यांना लाभला ते महेंद्रजी पाटील बुवा यांचं आगमन. महेंद्र बुवा पाटील यांना विनंती राहिली आपण या मंचावरती आपलं स्वागत. महेंद्र बुवा पाटील चांगले खेळाडू देखील आहेत आणि त्यांचं आगमन. चला नेक्स्ट मॅचसाठी टॉसला इन्व्हाइट करूया पुन्हा एकदा. रामवाडी आणि एका बाजूला कळवे दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या. धनंजय दादांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. रामवाडीचे आमचे मॅडी यांचं देखील आगमन. रामवाडी विपक्ष कळवे हा सामना असेल यानंतरचा पुढचा. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. सामना 5 षटकांचा राहील आणि विशेष करून वेळेला महत्त्व दिलं जाईल या स्पर्धेमध्ये. शिस्तबद्ध आयोजन टाईम अलर्ट केलं जाईल प्रत्येक संघानं. हिरवाडीचे आमचे सन्माननीय BH काका अविनाशी पाटील यांचाही आवर्जून उल्लेख करील. खरं तर खूप मोठं योगदान त्यांचं राहतं या स्पर्धेसाठी. सुनील दादा असतील. प्रत्येक वेळ मात्र त्यांची प्रामुख्याने उपस्थिती पाहिली आणि आपल्या टीमला चांगलं पाठबळ त्यांचं राहिलं. आणि यावेळेला मात्र नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती चाललाय ऋतिक पाटील आणि एका बाजूला प्रशांत पाटील. सिद्धूचा पुढचा बॉल लॉफ केलाय. ओव्हर पिच होता. ज्युसी हॉप बॉल त्याला म्हणतात. हॉपवाली बॉल होता आणि इथे डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक. वेलकम बाउंड्री 4. पहिला चौकार आलाय टीम इरवाडीला. 4 धाबा. धन्यवाद. धन्यवाद. पहिला चौकार आपण पहिला भव्य स्वागत केलं. मैदानामध्ये आलेला 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू ऋतिक ज्याने टीमचं अकाउंट ओपन केलं. स्वतःचंही अकाउंट ओपन केलं. टार्गेट 58चं आहे त्यामुळे अजूनही 54 धावांची गरज आहे. टीम इरवाडीला फुल टॉस आहे. याही वेळेला फुल पेस ऑफ द बॅट. सरळ बॅटने खेळले. पंच केला बॉलला आणि बॉलला पाडवला मिड विकेटच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. सीमा पार. गगनचुंबी षटकार. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर या मध्ये ताकद कमी होती परंतु टायमिंग चांगलं होतं आणि सरळ बॅटने खेळले.
आय थिंक मिडॉनला क्लिअर करायचं होतं पॉवर प्लेमध्ये, त्यांना चौकार मारायचा होता, पण फुलटॉस त्यांच्याकडे आला आणि त्यांचा पुरेपूर समाचार घेत असताना हा षटकार. असं म्हणतात ना, बारी बारी सबके बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी. सिद्धेशने देखील फुलटॉसला षटकार ठोकले होते. यावेळेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट, अफलातून टायमिंग. ड्राईव्ह लंगती हा बॉल होता, अलॉंग विथ कार्पेट. हा फटका पाहिला कव्हर्स आणि गलीच्या मधून, बॉल झाला फरार. रन्स मधील 4, चौकार. जबरदस्त बॅटिंग पाटलांचा बोलबाला मैदानामध्ये सध्या पाहायला मिळाला. ऋतिक पाटील आणि त्याच्या बरोबरीने असणारा खेळाडू प्रशांत अजूनही नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा आहे. सुरुवात चांगली केली होती सिद्धेशने आणि त्यानंतर मात्र शेवट या षटकाचा तितकाच चांगला करतोय. इरवाडीचा खरं तर एक 3ऱ्या क्रमांकाचा जबरदस्त खेळाडू ऋतिक पाटील. 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीने आतापर्यंत 14 धावांचं योगदान दिलंय. मी बघाशी उल्लेख केला 11.60 हा पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट राहील आणि आतापर्यंत 14 धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल, क्लीन बॉल, क्या बात है. प्रत्युत्तर दिलं सिद्धेशने. परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक ऑनला बॉल टाकला. ज्या फलंदाजाने 2 चौकार ठोकले, ज्या फलंदाजाने 1 षटकार ठोकला, त्याला पाठवलं आता मैदानाच्या बाहेर. ऋतिक पाटील बॅट टू द डगआउट. हॅलो हॅलो, चेक. डीजे प्लीज. हॅलो. तर आपण टॉसकडे वळणार आहोत. आमची यूट्यूब टेक्निकल टीमला सुद्धा विनंती असेल की आपलं प्रेझेंटेशन बॉक्स कव्हर करूया. जाऊया टॉसकडे, जिथे सन्मान्य धनंजयजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. अर्थातच एका बाजूने टीम वरदविनायक रामवाडी मॅडी असतील, तर दुसऱ्या बाजूने टीम सिद्धिविनायक कळवे महेंद्रजी पाटील. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. हेड आणि टेल, टीम सिद्धिविनायक कळवे कॉल करते. टेल इज अ कॉल अँड इट इज अ हेड. नाणेफेक जिंकली आहे खरं तर वरदविनायक राम. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर आसन असल्याचा प्रथमतः मॅडी निर्णय काय असेल? निर्णय आम्ही थोड्या टीममेट्सला आम्ही मीटिंग करून कळवतो. ठीक आहे, परंतु नेक्स्ट कॅप्टनना सर्वांना विनंती असेल की आपण येताना निर्णय कळवून घ्या, जेणेकरून मोठी स्पर्धा आहे त्याप्रमाणे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्येच निर्णय कळवा. परंतु हरकत नाही, आज या जोहे नगरीमध्ये आल्यानंतर मैत्री चषकाचं आयोजन कसं वाटतं? नाही, मैत्री चषक नेहमीच दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण चांगला आयोजित केलेला आहे आणि आमचे सर्व जुने मित्रच आहेत, त्याच्यामुळं इथे नेहमी खेळायला मला चांगलंच वाटतं. हरकत नाही, शुभेच्छा असतील मॅडी तुम्हाला. दुसऱ्या बाजूने टॉस गमावलाय महेंद्र पाटील. अजूनही निर्णय समोर आलेला नाही, परंतु आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. जरूर क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. एकंदरीत यंदाचा हंगाम सिद्धिविनायक कळवे संघासाठी कसा राहिला? हाय, बॅट फॉर्म आहे, जरा प्रॅक्टिस नाही आणि ग्राउंड पण नाही, त्याच्यामुळं बघू आता प्रयत्न करू जिंकण्याचा. हरकत नाही, शुभेच्छा असेल कारण सामना सुरुवात आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, नाणेफेक जिंकलाय टीम वरदविनायक रामवाडन. डिसिजन पेंडिंग आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे गुरुवर्य रोशन पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद अविनाश. आणि बघा आणखीन एक विकेट मिळाला, बिग विकेट. सलामीवीर खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले. हा 3रा धक्का राहील. बॅटिंग करत असताना टीम इरवाडीला 58 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली. पहिलं षटक राहिलं थोडंसं इव्हेंटफुल, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये 1 विकेट आणि त्यानंतर 2 चौकार 1 षटकार आणि पुन्हा विकेट. रामवाडी गावचे आमचे खत क्रिकेटर मॅडी यांचा सन्मान करण्यासाठी मी रुपेशजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. रामवाडी गावचे मॅडी यांना इथे सन्मानित केलं जाईल. आणि त्याचबरोबरीने संगीत क्षेत्रामध्ये ज्यांना खरं तर रायगड भूषण हा मानाचा पुरस्कार मिळाला ते महेंद्र बुवा पाटील कळवे यांनाही सन्मानित केलं जाईल. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. आणि त्यांच्याबरोबर नितेशजी पाटील यांनाही सन्मानित आम्ही करत आहोत. महेंद्र बुवा यांचा सन्मान करण्यासाठी नितेशजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. संगीत क्षेत्रामध्ये महेंद्र बुवा आणि क्रिकेटमध्ये रायगडमधला एकमेव खेळाडू सुशांत मोकल हे 2 रत्न मात्र कळवे गावाने दिलेत. त्याबद्दल त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. कट केल्या बॉलला क्या बात आहे, दिशा दिली, ताकदीच्या अगेन्स्ट टेक्निक युक्ती वापरली आणि आउटफील्डचा पुरेपूर फायदा करत असताना थर्ड बॅन्डला बॉल चालला गोळीच्या वेगाने, सीमा पार, चौकार.
धन्यवाद. भूषण पाटील त्या ठिकाणी आहेत. चांगल्या पद्धतीने हा फटका त्याने एक्झिक्यूट केला. फक्त दिशा दिली कट करत असताना थर्ड मॅनला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढे आले होते, याही वेळेला इनसाइड आउट पद्धतीने खेळले होते आणि इथे मात्र हा फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल, शॉर्ट कव्हरला झेल देऊन मैदानाच्या बाहेर जात असताना भूषणला आपण पाहता वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय टीम इरवाडीला. हॅलो, पुढील सन्मानाकडे आपण वळूयात. वर्धविनायक रामवाडी संघाचे कर्णधार आणि त्याच समवेत आमच्या आयोजकांचे अगदी निकटवर्तीय सन्मान्य मॅडी यांचा शुभ सन्मान आमच्या लाडक्या आयोजकांच्या वतीनं. बघा, मैत्री चषक 2025 ही स्पर्धा पाहता. या स्पर्धेमध्ये आलेल्या पाहुण्याचा यथोचित मान सन्मान होते. मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान. आणखीन एक विकेट, धाबा देखील येत आहेत आणि वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मात्र विकेट देखील मिळत आहेत. त्यामुळे थोडासा दबाव आता इरवाडी संघावरती राहील. 58 धावांचा पाठलाग करायचा या स्पर्धेमध्ये. मालिक कबीर टू व्हीलर बाईक, प्रीत कला केंद्राचे सर्व गोल्डन बॅन सुंटी पाटील सबसे कातील त्यांच्या माध्यमातून टू व्हीलर बाईक या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. गतवर्षी आम्ही अनाउन्समेंट केली होती या गोष्टीची आणि यंदा पूर्णत्वास येतं. त्यामुळे एक वेगळा आनंद राहील या परिसरासाठी आणि या खरंतर स्पर्धेसाठी. आणि खास करून हमरापूर विभाग प्रीमियर लीग कमिटीचे माफी असावी. गणपती खरंतर कारखाना क्षेत्राच्या उपाध्यक्षपदी त्यांच्याकडे चाललंय गेलं, त्यांना त्याबद्दल आपण देऊया शुभेच्छा. सुंटी पाटील सुप्रसिद्ध उद्योजक. यावेळेला तेच सरळ बॉल, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि ते यस हिट विकेट. क्या बात आहे. पंच सांगतात त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजच्या अगदी खोलीत गेले होते फलंदाज. त्यामुळे बॅटचा फ्लो स्टम्प्सला लागला. हिट विकेटच्या स्वरूपात मात्र आल्या पावली परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का टीम इरबाडीला. धन्यवाद. धन्यवाद. बघा, लाईन जी आखलेली आहे ती लाईन यासाठी आखलेली नाही आहे की प्रत्येक वेळेला तुमचा फलंदाज तिथे आतमध्ये उभा राहिला अगदी सावकाश डगआउटमधून मैदानाच्या आतमध्ये खेळाडू जाईल. ही लाईन यासाठी आखली जेणेकरून टाईम वाचेल. जर का पुढच्या वेळेला आपण तिथे प्लेअर थांबला येणारा तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तो प्लेअर येण्या अगोदर त्या लाईनच्या पर्यंत डगआउटमधला खेळाडू पोहोचला पाहिजे आणि क्रॉसिंग केलं पाहिजे. ही विनंती राहील सर्व संघांना. लाईन आखली यासाठी जेणेकरून टाईम आयोजकांचा वाचेल. तिथे येऊन आपला आतमधला खेळाडू थांबतोय ती शोकांतिका आहे. त्यामुळे खेळाडू कक्षाला विनंती राहील जेव्हा पुढच्या वेळेला एखादा खेळाडू बाद होईल तेव्हा लगेचच खेळाडू कक्षातून नवीन फलंदाज पाठवा. शिस्तबद्ध असं आयोजन, शिस्तबद्ध असं नियोजन या स्पर्धेचं आपण तुम्ही पाहताय. हनुमान नाईक आमचे स्क्वेअर लेग पंच, एका बाजूला बंटी म्हात्रे मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगलं योगदान त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळेल. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली या सामन्याची. कोण जिंकणार ओव्हर पिच आहे. पुण्याचा ड्राईव्ह करत असताना हा फटका चांगला आहे. फ्रंट फूट ड्राईव्ह ज्याला म्हणता येईल. पुढे आले होते, स्टेप आउट झाले होते आणि त्यानंतर ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक सजवला आहे. 2 धावा आल्या. कधी कधी विकेट गमावण्यापेक्षा डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल रन घेणं देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. जेव्हा वेळ मिळेल, खराब चेंडू असेल तेव्हा आक्रमण करणं तेही बंधनकारक राहील धावांचा पाठलाग करताना. कारण पहिल्याच षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली. 14 धावा आल्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे 3 विकेट मिळाले मायकल जोहे संघाला. अजूनही वेळ गेली नाही या सामन्यामध्ये. जोहे संघाला कमबॅक करायचा आहे. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला बैठक खरं तर घातली होती बॉल अडवण्यासाठी आणि इथे मात्र एकच रन या बॉलवरती राहील. पहिला षटक आपण पाहिला 14 धावांचा. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 7. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा इरवाडी टीमच्या माध्यमातून 4 गडी बाद 21, टार्गेट 58चा आहे. त्यामुळे आता अजूनही येणारे 18 बॉल विजयासाठी 37 धावांचं समीकरण या ठिकाणी बाकी असेल.
धन्यवाद. तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय टीमचा प्रमुख ऑलराऊंडर सिद्धेश नितीन मोकल. सिद्धेश मोकल या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. या षटकामध्ये समोर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहत आहे कुमार पाटील. 18-37 समीकरण आहे. प्रचंड वेग, भरपूर वेगाने बॉल डिलिव्हर करतो. त्या ठिकाणी सिद्धेशकडे असणारी गती, त्याचा पुरेपूर फायदा. पडदा वेगाने टाकला बॉल आपण पाहिला. निर्धाव मागचा चेंडू, डॉट बॉल. 17 बॉल 37 समीकरण या सामन्यामध्ये आलंय. चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी करायचं असेल तर मात्र आक्रमण करणं तितकंच गरजेचं राहील. वन्स अगेन स्टेप आउट. याही वेळेला पॉपिंग क्रीज सोडली होती. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आला असता तर मात्र आणखीन एखादा विकेट मिळाला असता यष्टाचितच्या स्वरूपात. चांगलं करत तर कमबॅक सिद्धूनं मात्र या षटकामध्ये केलं. पॉवर प्लेमध्ये सुरुवात ऋतिकने चांगली केली होती आणि त्यानंतर जसा तो वाद झाला त्यामुळे प्रेशरमध्ये आला. आता थोडासा दबावाखाली आलाय इरबाडी संघ. पार्टनरशिप गरजेचे राहील. आता 16 बॉलमध्ये 37 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे या सामन्यामध्ये. अंतिम 16 चेंडू. 37 धावा कट केला बॉलला. पुन्हा एकदा थर्ड मॅनला फ्लॅश स्लिपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. बॉलला थांबवत असताना मात्र एक सिंगल मिळाली. टॉस केला बॉलला. मागील काही 2 बॉल आपण जर पहिला लेंथ बॉल टाकला, त्यानंतर यॉर्कर टाकला, पुढचा बॉल त्याने गुड लेंथवरती टाकला. हे व्हेरिएशन गोलंदाजाकडे असणं फार गरजेचं आहे आणि या सर्व गोष्टी अवगत केल्यात सिद्धेश मोगलने. अनेक स्पर्धा खेळल्यानंतर तुम्ही मॅच्युअर होता आणि ती मॅच्युरिटी त्याची मात्र या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. त्याचा फायदा सध्याच्या घडीला मायकल जोहे या टीमला होताना आपण पाहत आहे. नेक्स्ट बॉल ऑन साईडला ते खुमाके मिड विकेट रिजनकडे हा फटका पाहायला मिळाला. फ्रंट फुटला येऊन मात्र पुलचा प्रयत्न होता. ऑन साईडला मात्र हा फटका पाहिला ज्या ठिकाणी एकच सिंगल रन मिळेल या बॉलवरती. टीम इरवाडीला एका रनच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाव फलकावरती आहेत 23 धावा. 23 4 गडी बाद 23. त्यामुळे अजूनही 5 गडी बाद झाले माफी असावी. पुन्हा एकदा पुढे आले. प्लेड ऑन. क्या बात आहे. सिद्धेशच्या गोलंदाजी समोर पूर्णपणे फलंदाजी निष्प्रभ ठरलेली आहे आतापर्यंत. या गोलंदाजाने या खरं तर इनिंगमध्ये संपूर्णपणे आपण जर पाहिलं 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये गेले. 3 माफी असावी आणि एक तिन्ही बोल्ड त्याने केले. हा हे देखील वैशिष्ट्य आहे. 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. आता दबाव हा पूर्णपणे इरवाडी संघावरती राहील. बघा खेळाडू कक्षाला देखील मी नक्कीच त्यांचं थँक्यू म्हणेन. लगेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. लाईन क्रॉसिंग होण्या अगोदर खरं तर पूर्वी या नियमांचं पालन केलं जायचं. शिस्त क्रिकेटला लागावी. आजकाल लाईन क्रॉसिंग हा नियम सर्रास कमी प्रमाणात पाहायला मिळतो. म्हणतो आपल्या परिसरामध्ये मोठा इव्हेंट आहे, मोठी स्पर्धा आहे. इथून मात्र जर का क्रिकेट एखादा संघ किंवा परिसरातला खेळाडू त्याला शिस्तचं पालन करावं लागलं तर नक्कीच तो पुढे जाऊन आणखीन चांगला खेळ करेल. या अपेक्षेने मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं शिस्तबद्ध आयोजन तुम्ही सध्या या मैदानावरती पाहत आहे. गतवर्षी पहिला खरं तर भरपूर स्पर्धा येणाऱ्या कालखंडामध्ये या मैदानावरती आणखीन एक नाईट स्पर्धा खरं तर सुदर्शन मोकल उर्फ बालगुड्डू आणि त्यांच्या सर्व सहकारी यांच्या माध्यमातून तुम्हाला याच क्रीडांगणावरती जानेवारीमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताला प्रकाश जोतातील नाईट स्पर्धेचं आयोजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मॅच ऑन. सामन्याकडे आपण जाऊया. धावा स्कोर कार्डवरती आहेत आतापर्यंत 23. सिद्धेशचा पुढचा बॉल. यावेळेला लेफ्टी फलंदाजाला देखील डॉमिनेट करण्याचा प्रयत्न आहे. ओव्हरथ्रो झालाय. प्रेझेन्स ऑफ पॉइंट फार महत्वाचा असतो आणि इथे मात्र ओव्हरथ्रो झालाय आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री अशा या 2 धावा असतील. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये इरवाडी संघाला मोमेंटम हवा आहे. बघा जर का एखादा मोठा फटका इथून पुढे मिळाला तर मात्र जो रिक्वायर्ड रेट आहे त्या रिक्वायर्ड रननुसार मात्र हा संघ पुढे तुम्हाला जाताना पाहायला. पहिल्या 3 षटकामध्ये अजून काही बॉल बाकी आहे. धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत आहेत तब्बल 6 गडी बाद 26 म्हणजे 32ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. बॅटिंग करताना टीम इरवाडीला याही वेळेला फुल टॉस. हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. चांगली फिडिंग सेकंडचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ. 2 धावा या ठिकाणी आल्या. आता येणारे 12 बॉल विजयासाठी तब्बल 30 धावांचं समीकरण. पहिल्या 3 षटकामध्ये 28 आले. आता 12 मध्ये बनवायच्या तब्बल 30. डीजे
12 बॉल 30 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 12-30 15.00च्या सरासरीने धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करावा लागेल. 12 बॉल 30चं समीकरण या सामन्यामध्ये जरूर आलंय. कोण जिंकणार हा सामना? पहिला सामना इरवाडी की एका बाजूला खेळणारा संघ आहे मायकल जोहे. मायकल जोहे खरं तर संघाचा इतिहास अमित जी मात्रे आमचे समालोचक असले की त्यांच्या मुखातून आम्ही नेहमी ऐकत असतो. खरं तर भूतकाळ ज्या संघाने केलेली चांगली कामगिरी, त्या संघातील घडलेले खेळाडू, आज त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे हे यंगस्टर, त्यांना सध्या मैदानामध्ये पाहता. जोहे म्हटलं की जवळजवळ 4 ते 5 संघ असतील गावात. 6 क्या बात आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही आवर्जून सांगतो वन ड्रीम वन टीम. जर तुम्हाला गावाचं नाव मोठं करायचं असेल की बहुना क्रिकेट जगतामध्ये तुम्हाला तुमच्या गावाची प्रतिष्ठा पुढे घेऊन जायची असेल तर तुम्हाला एकीने खेळावं लागेल. आणि त्या बघा 6 संघ आहेत आणि ऑलवेज बऱ्याच गावामध्ये या सर्रास गोष्टी आपण पाहत असतो. याही वेळेला स्विंग अँड मिस, क्या बात आहे. पलाश, खरं तर पलाशला गत वर्षी आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहिलं. पलाश असेल, दादू, त्याचाही मी आवर्जून उल्लेख करेल. प्रत्येक सीझनमध्ये हा खेळाडू खेळला, परंतु यावेळेला पलाश बॉलिंग मार्कवर त्याला. पलाशने मात्र पहिला बॉल डॉट टाकला, त्यामुळे येणारे 11 चेंडू विजयासाठी 30 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. खरं तर वारंवार ब्लाइंड स्ट्रोक, लाऊड अपील त्या ठिकाणी केले. बघा अशा क्रुशल मुवमेंटला अविनाश जेव्हा खरं तर मोठी अपील होते तेव्हा मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये धडकी भरते. कधी कधी वाटतं एखाद्या खेळाडूला की आवाज आला माईकमध्ये, खरं तर समालोचकाचा, त्यामुळे पंचांना संबंध नसेल. परंतु हा एक विचार करा, जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा क्रिकेट मॅचमध्ये जेव्हा स्पर्धा चालू असते तेव्हा पब्लिकचा किती क्राऊड असतो, तेव्हा त्या पंचांना किती मेहनत घ्यावी लागत असेल. आणि ती मेहनत मात्र आमचे पंच या ठिकाणी घेत आहेत. तर एक विशिष्ट पोझिशनला समालोचकालाही पॉज घ्यावा लागतो. आणि ते बघा सलगचे 3 डॉट बॉल प्रेशर आहे. आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना इरवाडी संघाला अभी नाही तो कभी नाही. 9 बॉल 30चं समीकरण. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या तेव्हा ऋतिक मैदानामध्ये होता आणि ऋतिक नंतर मात्र एकही फलंदाज त्याला मात्र चांगलं इम्पॅक्ट टाकता आलेलं नाहीये. आतापर्यंत हा संघ बॅकफुटला आहे, फिरून मारलाय. मस्ट निडेड 4, फक्त दिशा दिली आहे लॉंग लेगच्या दिशेने. हा फटका आउटफील्ड फास्ट आहे, मैदानाच्या बाहेर बॉल चाललाय, सीमा पार, चौकार. धन्यवाद. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. चांगलं टायमिंग होतं. शॉर्ट ऑफ लाईन बॉल शरीरावरती टाकला. मागचे 3 बॉल उजव्याच्या बाहेर टाकले होते, परंतु मागचा जो चौकार पाहिला, खेळाडू थोडे शफल झाले. डाव्या हाताचा चेंडू फक्त दिशा दिली लॉंग लेगला. 4 धावा आल्या. तर येणारे 8 बॉल विजयासाठी 26 धावांचं समीकरण. 8 चेंडूमध्ये 26. अजूनही हा सामना बॅलन्स आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, अनप्रेडिक्टेबल, कधी काय घडेल याचा नेम नाही आहे. परंतु या मॅचमध्ये आता खरं तर कमबॅक करायचं असेल इरवाडी संघाला तर पुढच्या 2 बॉलवरती 2 धमाके करावे फलंदाजाला. आक्रमक स्ट्रोकसाठी मागे आले होते, परंतु इथे फलंदाजाला फॉलो करत असताना उजव्याच्या बाहेर हा बॉल टाकला. तेज तरार लेंथ बॉल, ज्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा फटका पाहायला मिळाला नाही आहे फलंदाजांकडून. आणखीन एक निर्धाव चेंडू. आता अंतिम 7 बॉल विजयासाठी 26 धावांचं समीकरण. 7-26. पहिल्याच लढतीमध्ये असं वाटतं आता इरवाडी संघ बॅकफुटला चाललाय. एका षटकामध्ये 30 धावा होताना पाहिल्या, एका षटकामध्ये 40+ धावा होतानाही पाहिल्या. त्यामुळे आता या षटकामध्ये येणाऱ्या 7 बॉलमध्ये 26 होतील का हा प्रश्न पडलाय तुम्हा आम्हा सर्वांना. त्याचं उत्तर आता इरवाडीच्या फलंदाजांना द्यावं लागेल. लॉफ केल्या बॉलला, उंची घेतली, मिस टायमिंग आहे. फटका डीप मधून फिल्डर धावत आला पुढे. खराब जजमेंट. खरं तर या गोष्टीबद्दल मी आवर्जून सांगेल, कॅच घेत असताना तुमचं खरं तर हँड अँड आय कॉर्डिनेशन, त्याच वेळेला आपण पहिला सॉफ्ट हँड, रिफ्लेक्स आणि खरं तर अँटिसिपेशन, या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत जेव्हा जेव्हा तुम्ही झेल घेताय. आणि यावेळेला बघा थोडासा खरं तर सूर्यकिरण त्याच्या डोळ्यावरती आली, त्यामुळे त्याने झेल घेण्यासाठी खरं तर जी इच्छा वर्तवली ती मात्र त्याने शेवटच्या मुवमेंटला माघार घेतली. आणि त्याच वेळेला 2 धावा आल्या बॅटिंग करताना टीम इरवाडीला. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 24 धावा. क्रिकेटच्या मैदानात उतरता तुम्हाला पूर्वतयारीने उतरावं लागेल. तिकडे तुम्हाला फिल्डिंग करायची असेल तर तुम्हाला सनग्लास परिधान करायला लागेल, कॅप डोक्यावरती घालावी लागेल, ज्याचा फायदा तुम्हाला झेल घेताना होईल. आणि इथे आपण पहिला जीवनदान मिळालं. 6 बॉल विजयासाठी 24. नेक्स्ट मॅच असेल कळवे विपक्ष रामवाडी.
दोन्ही टीम आपण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. पुढचा सामनाही खेळला जाईल, तोही 5 षटकांचा राहील. प्रत्येक संघांना विनंती राहील आपण लाईव्ह पाहून इथे मैदानामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जो वेळ आयोजकांनी दिला आहे त्या वेळेवरती इथे पोहोचा, ही सूचना राहील. पूर्वीचं क्रिकेट आपण पाहिलं की समालोचकाला अनाउन्समेंट करायला लागायची, कोणता संघ उपस्थित आहे त्यांनी आपली नाव नोंदणी करून घ्या आणि मग सामने लावले जायचे. मग कलब्या आला की कलब्याच्या सोबत दुसरा कोण संघ आलाय त्याला लावून टाका. एखादा हारला संघ तरी त्याला परत एंट्री मिळायची. मग तो आजचं क्रिकेट थोडंसं प्रोफेशनल बनलंय, पैसा आलाय, प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने आयोजक खरं तर प्रचंड मेहनतीने चांगलं आयोजन करताय त्याला सहकार्य करणं फार गरजेचं राहील. बघा, रामवाडी संघाने, वरदविनायक रामवाडी संघाने प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 6 बॉल 24 धावा. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज किशोर मोकल, क्या बात आहे. पहिला बॉल टाकला बुधात, अगदी आपण पाहिला यॉर्कर, आणि इथे निर्धाव चेंडू 22च्या स्वरूपात माफी असावी. एक्स्ट्रा रन आले. हा डॉट बॉल आहे खरं तर किशोरच्या खात्यामध्ये, परंतु एक्स्ट्रा रन मिळेल त्या ठिकाणी बॅटिंग करताना टीम इरवाडीला. आता 5 मध्ये 23, 5ला 23. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, त्यानंतर असं वाटलं होतं धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय कारण 24 बॉल 44 वरती तो समीकरण आला. परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या गोलंदाजाने 7 धावा टाकल्या. त्यानंतर आपण पहिल्या तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा सिद्धेश आला, त्यानेही त्या ठिकाणी कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. आणि यावेळेला आपण पाहताय 5 बॉल 23 धावा. पहिला सामना चेसिंग करणारा संघ जिंकेल की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा संघ जिंकेल, कारण कधी कधी मैदानाची भौगोलिक परिस्थिती आणि जो मोमेंटम असो स्पर्धा सामन्यांचा, त्या मोमेंटमनुसार तुम्हाला पुढे जावं लागतं. एखादा संघ एखाद्या मैदानात चेस करताना जिंकतो किंवा पहिल्या बॅटिंग नंतरच जिंकतो. पण यावेळेला पहिला सामना आपण पाहता, रिझल्ट बाकी आहे. 5 बॉल 23. कमी गतीचा बॉल, भरपूर जोरदार अपील पाहायला मिळाली. टो क्रशिंग यॉर्कर, यावेळेला आपण पाहिला कधी पॅडला स्पर्श करणारा हा चेंडू होता. लाऊड अपील पाहायला मिळाली. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 4 बॉल 23, म्हणजे प्रत्येक बॉलवरती डू ऑर डाय, आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच मैदानामध्ये करावं लागेल. 4 षटकार ठोकले फलंदाजाने तर मात्र या धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करता येईल इरवाडी संघाला. पुढचा चेंडू. आता मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. हा संघ पूर्णपणे बॅकफुटला चाललाय. 3-22चं समीकरण. बघा, सामना जेव्हा संपेल तेव्हा इरवाडी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती राहील आपण लाईनअपमध्ये मैदानाकडे चालला आणि एकमेकांना हस्तांदोलन करा, शेक हँड करा. त्याच वेळेला खरं तर मी जोहे संघाला विनंती करेन आपण लाईनमध्ये बाहेर या, जेणेकरून चांगला दृश्य तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यालाही पाहायला मिळेल. जे खरं तर व्ह्युअर्स सध्या सामन्यांचा आनंद घेत आहेत त्यांनाही पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती राहील सामना संपल्यानंतर आपण लाईनअपमध्ये चला, एकमेकांना त्या ठिकाणी हस्तांदोलन करा. 3 बॉल 22. 3-22 एका दुसरा चमत्कारच सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. क्या बात आहे. डाऊन द ग्राउंड लेट पण थेट मारलाय फलंदाजाने. सागर पाटीलने गगनचुंबी असा हा निर्णायक षटकार. धन्यवाद. 2 बॉल 16 धावा. एखादा एक्स्ट्रा बॉल गोलंदाजाने टाकला तर मात्र या मॅच मध्ये मजा येईल. अजूनही हा सामना सोडलेला नाही आहे इरवाडी संघाने. पुन्हा एकदा फुल टॉस, गुडघा वाकवत. याही वेळेला आपण पाहिला ऑन साईडला, परंतु एलिव्हेशन मिळालं जरूर. रिलेचा प्रयत्न होता, रिले कॅचचा. अगदी लास्ट मुमेंटला पल्लाचं जजमेंट चुकलं, बॉडी बॅलन्स त्याने गमावला आणि बॉलला त्याने आतमध्ये पास केलं. या कंडिशनला जर का झेल टिपला असता तर कदाचित रिले कॅच पाहायला मिळालीसी, परंतु इथे काहीच रन नाहीये. डॉट बॉल, शेवटचा बॉल, निर्णायक चेंडू आहे. खरं तर सामन्यामध्ये आता रिझल्ट सांगेल कोणता संघ विजयी होईल. पहिल्याच मॅच मध्ये मायकल जोहे हा संघ आता जिंकलाय मोठ्या मार्जिनने. वेल प्लेड, अभिनंदन मायकल जोहे. हार्ड लक टीम इरबाडी. चला दोन्ही संघ एकमेकांना हस्तांदोलन करा आणि यानंतर कळवे संघ